मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सांगली महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता भाजप अतिशय जोमानं आणि ताकदीनं या ठिकाणी सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कामाला लागलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली महापालिकेमध्ये ज्यांना भाजपमध्ये चाणक्य म्हणून ओळखलं जातं ते शेखर इनामदार आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊया आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भाजपच्या निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये त्यांना चाणक्य नेते ज्यांनी अवलंबली आणि भाजपची सत्ता महापालिकेमध्ये ज्यांनी आणली ते शेखर इनामदार आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घ्या। मला सांगा, आता निवडणूक जाहीर झालेली आहे, भाजपचे कसं धोरण आहे, निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहे? आता एकंदरीत मागच्या 10 वर्षामध्ये आणि मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता महापालिकेमध्ये होती। आमचे दोन्ही आमदार मिरज आणि सांगलीचे भारतीय जनता पार्टीचे आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा केलेला विकास आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेला विकास या माध्यमातून आपण महायुतीच्या महापौर म्हणून आपण या ठिकाणी पुढे जात आहोत। यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीकडे 530 उमेदवारांची या ठिकाणी मागणी केलेली आहे। याचा अर्थ असा की केलेल्या कामावर लोकांनी विश्वास ठेवला आणि शहरातले प्रमुख लोक जे नेतृत्व करू शकतात त्यांचा ओढा आमच्याकडे जास्त आहे। जरी असं असलं तरीसुद्धा आमच्याकडं आमचे युतीचे घटक राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे राष्ट्रवादी पक्ष, शिवसेनेचा एकनाथजींचा शिवसेना, असं जर बघितलं तर सगळ्यांची मिळणी मिळून जवळ 1000च्या आसपास जाते। जनसुराज पक्ष असतील, RPI असतील, या सगळ्यांच्याकडे जर अर्जांची मागणी बघितली तर 1000च्या वर आहे। याचा अर्थ लोकांना महायुतीचा कारभार पसंत आहे आणि महायुतीचं सत्ता महापालिकेमध्ये यावे यासाठी लोकांच्या अपेक्षा फार मोठ्यामध्ये आहे। आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाजपने किती जागा मागितल्या आहेत आणि जागेच्या संदर्भात महायुती घटक पक्षाचे जे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार असतील किंवा नेते असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील, यांनी किती जागा मागितल्या? आता जागा असं मागितलं नाही, परंतु युतीच्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे। आपण बैठका घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय। अंतिम यादी अजून झालेली नाही, परंतु चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीनं आता जे इंद्रिस नाईकवडे आमदार आहेत त्यांनी 30 जागा मागितल्या आहेत। पद्माकर जगदाळे असतील राष्ट्रवादीचे, तर मग एकनाथ शिंदेचे सुद्धा आज शंभूराजे देसाई हे सगळे या ठिकाणी बैठकीला लागले। भाजप किती निवडणुकीमध्ये जागा लढवणार आहे? काय आहे, मी परत सांगितलं की हे चर्चा सुरू आहेत। आता पहिला टप्पा सुरू झालेला आहे। लोकांच्या मागण्या त्यांच्याकडे परत वाढ व्हायला लागले। परत एक मोठा गट आता राष्ट्रवादीकडे या ठिकाणी येऊ घातलेला आहे। म्हणजे एकंदरीत उत्साहाचं वातावरण आहे लोकांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये महायुतीची सत्ता महापालिकेमध्ये अशा दृष्टीने आहे। आता पहिला टप्पा बैठकीचा सुरुवात आहे। जसं जसं पुढे जाईल तसं जागेबाबतीत चर्चा होईल। आता मागच्या वेळेला तुमची सत्ता होती, त्याच्यानंतर 2.5 वर्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता महापौर त्यांचा निवडून आणला। तुमचे काय मुद्दे आता घेऊन तुम्ही समाजासमोर किंवा या महापालिकेत निवडणुकीसमोर जाणार आहात आणि कोणते मुद्दे राहिलेत असं वाटतं विकास कामांचे? आमच्याकडं आता मुद्दा म्हणजे शहराचा विकास व्हावा, शहर केंद्रस्थानी या ठिकाणी यावं। आता इन्फ्रास्ट्रक्चरमुळं आपण हायवेला लगत असं म्हणतोय, पेठ इस्लामपूर रस्ता असू दे, कोल्हापूरचा ते सांगली रस्ता असू दे, इथून सोलापूर असू दे, अतिशय चांगल्या मध्ये दळणवळणाचं साधनं त्या ठिकाणी निर्माण झाले। त्यामुळे सांगली आता उद्योग कसे येतील, सांगलीचा चांगल्या पद्धतीनं एक सांस्कृतिक शहर कसं होईल, अशा दृष्टीनं व्यापार कसं वाढेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत। काही प्रयत्न झालेले आहेत। आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार खाडेसाहेबांच्या माध्यमातून अनेक कोट्यवधीचे कामं केले आहेत। म्हणजे पर्याय आयुर्विन पुलाला पर्याय पूल असू दे, हरिपूर कुतळी पूल असू दे, पेठ इस्लामपूरचे 860 कोटीचा रस्ता अनेक वर्ष प्रलंबित होता, तो आता पूर्णत्वाकडे आले। त्यामुळं या शहराचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा या दृष्टीनं महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर अनेक वर्षाचा प्रश्न आपला घनकचरा होता, तो घनकचराचा प्रश्न आपण संपुष्टात आणला। त्यानंतर कुपवाड ड्रेनेजसारखी मोठी योजना त्या ठिकाणी आणली। या शहरामध्ये स्वच्छता व्हावी, आरोग्य नीट राहावं म्हणून घंटागाडीचा मोठ्या प्रमाणात प्रयोग झाला, तो यशस्वी झाला आणि एक चांगला पारदर्शी कारभार आपण करू शकलो। येणाऱ्या काळामध्ये जी उरलेली आव्हानं आहेत त्या ठिकाणी ड्रायपोर्ट असेल, हे विमानतळ असेल, या गोष्टीचा आपण भविष्यकाळामध्ये विचार करून महापालिका त्याच्यानं सक्रिय होणार आहे।
यानंतर या जिल्ह्याचा विकास, या शहराचा विकास हा आमचा मूळ दृष्टिकोन आहे. तो आम्ही लोकांच्या समोर घेऊन अजेंडा घेऊन जाणार आहोत. आता मदन पाटील यांच्या ज्या सुविधी पत्नी जयश्रीताई पाटील आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज पाटलांनी प्रवेश केलेला आहे. हे एकंदरीत तुमच्यामध्ये आता गटातटाचं राजकारण सुरू झाले अशी एक चर्चा आहे आणि बरेच भाजपचे कार्यकर्ते जे निष्ठावंत आहेत ते सुद्धा नाराज या निवडणुकीमध्ये होतील तिकीट न मिळाल्यामुळे. मग त्यांचा फटका बसला तर काय पुढे भविष्यात असेल? मी एक सांगू की भारतीय जनता पार्टीची पद्धती वेगळी आहे आणि इतर पद्धती. एकदा आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे गट तट राहत नाही, विचार राहतो. पहिल्यांदा राष्ट्रहित मग पक्षहित असा आमचा प्रवास आहे. तो आमच्याकडे आल्यानंतर, पक्षात आल्यानंतर तो अंगीकारला जातो. त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आमच्याकडे असं आहे का की बाबा एका माणसाचं नेतृत्व. संघटनामध्ये आमची ताकद आहे. त्या संघटनामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची शक्ती आमच्याकडे आहे. अनेक वर्षाची, अनेक लोकांची परंपरा असलेला हा पक्ष आहे. अनेक ध्येय धोरणं पूर्ण केलेला हा पक्ष आहे. त्यामुळे ही अजिबात अडचण होणार नाही. उलट जयश्री वहिनी आल्या, परत पृथ्वीराज बाबा आले, त्यामुळे आमची ताकद वाढली आणि आम्हाला सत्तेपर्यंत पोहोचण्यामध्ये ह्या सर्व लोकांची मदत होईल आणि आम्ही गुण्या गोविंदानं एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करू इलेक्शनमध्ये. तुमचं म्हणण्याचा अर्थ असा की भाजपमध्ये घराणशाही नाही, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार. 100% निष्ठावंत कार्य आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा. इतर पक्षाकडे कुठल्या तरी पक्षाला आपल्याला त्या नेत्याच्या नावाने ओळखला जातो. हा एकमेव पक्ष देशामध्ये आहे जो कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून याकडे बघितलं जातं. समोर तुमच्या आता निवडणुकीच्या सामोरे जात असताना तुमच्याकडे चंद्रकांत दादा पाटे असतील, इथले स्टँडिंग सुधीरदादा गाडगीळ असतील, सुरेश खाडे आहेत तुमच्या मिरजेला, पण दुसरीकडे समोरच्या बाजूला जयंत पाटील आहेत, विश्वजित कदम आहेत, खासदार विशाल पाटील आहेत. कसं सामोरं जाणार आहेत? मला वाटतं विरोधकांच्याकडे फार आता काय हे राहिलं असं वाटत नाही. संपूर्ण जिल्हा, संपूर्ण राज्य आता महायुतीच्या दृष्टीनं वाटचाल बघत चाललेले आहेत आणि नवीन नवीन नेतृत्व तयार व्हायला लागलेत. नवीन चांगले लोक आपल्याकडे यायला लागलेत. लोकांना विचार पटायला लागला आहे. आम्ही गेल्या 10 आणि 11 वर्षातलं जे काम आहे मोदी सरकारचं आणि राज्य सरकारचं, ही कामाची शिदोरी घेऊन आपण त्यात टाकतोय. मी परत सांगितलं की कुठल्या नावावर आपण या ठिकाणी इलेक्शन लढत नाही. संघटन म्हणून, भारतीय जनता पार्टीचे विचार म्हणून आपण या ठिकाणी पुढे जातो. आपल्याबरोबर काही युवक आहेत, नाव सांगा. युवकांना स्थान आहे का भाजपमध्ये आणि युवकांना संधी दिली जाईल का असं वाटतं का? मी डॉक्टर विवेक जिरनाळे. मी 2013 पासून भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय सदस्य व कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून मला आजपर्यंत पक्षाने भरपूर मोठं केलं आहे. कोणतंही पद नसताना माझे कुठलेही कामं थांबले नाही. मी प्रभाग क्रमांक 7 मिरज या वॉर्डमधून येतो आहे आणि खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत करोडो रुपयांची कामं तिथं झालेली आहेत. आमचा भाग हा विस्कळीत भाग आहे. म्हणजे समतानगर असेल, माणिकनगर असेल, त्या भागात आजपर्यंत कुठलीही योजना पोचलेल्या नव्हत्या. खाडे साहेबांच्या माध्यमातून तिथं रस्ते असू दे, पाण्याची व्यवस्था असू दे, गटरीची व्यवस्था असू दे, बारीक बारीक लक्ष देणारा कामाकडे पक्ष म्हणून आज भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. असं नाही की योजना आल्या आणि ते पोचल्या नाहीत. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून गेले 2 महिने झाले प्रत्येक भागात आरोग्य शिबिर, प्रत्येक भागात जनसुविधा शिबिर, म्हणजे प्रत्येक घराघरात आधार कार्डपासून त्यांच्या हेल्थ कार्डपर्यंतचं पण सोय आज पक्षाच्या माध्यमातून चालू आहे. इनामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तिकीट वाटप असू दे किंवा काही असू दे, त्यांनी योग्य ते निर्णय देऊन युवकांना, कार्यकर्त्यांना सर्वांना संधी देतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे. मला एक सांगा, आत्ताच्या निवडणुकीत युवकांना आणि महिलांना स्थान आहे का? आणि मोठ्या प्रमाणात स्थान जर नाही मिळालं तर याचा फटका महापालिकेत निवडणुकीला बसू शकतो का? नाही, आमच्याकडं आत्ता जे अर्ज मागवले त्यात मला अतिशय उल्लेख करावा लागेल की 65% 60% युवकांनीच मागितलेले आहेत. दुसरा विषय महिलांचा 50% आरक्षण आहे, त्यामुळे 50% महिलाच आहेत. आणि चांगली गोष्ट सांगायची म्हणजे ज्या महिलांनी आमच्याकडे उमेदवारी मागितलेली आहेत त्यातल्या 96% महिला ह्या उच्च शिक्षित आहेत. काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही आर्किटेक्ट्स आहेत. म्हणजे हा लोकांचा दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीकडे बघण्याचा बदललेला आहे. चांगले चांगले लोक या प्रक्रियेमध्ये यायला लागले. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे कसं बघता आणि कोणाची सत्ता या महापालिकेत येईल? कोणाचा झेंडा लागेल महापालिकेत? महापालिकेमध्ये महायुतीची 100% सत्ता येणार. 60+ आम्ही त्या ठिकाणी क्रॉस करू. लोकांच्यामध्ये उत्साह आहे. आपण केलेल्यामध्ये सर्व लोक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मी परवा मुलाखती घेतल्या. त्या मुलाखतीमध्ये सुद्धा उमेदवारांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत मला तिकीट मिळो न मिळो, परंतु भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेमध्ये आली पाहिजे. हा विश्वास त्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आमच्यासमोर व्यक्त केला.
चंद्रकांत दादांचं कसं काय मार्गदर्शन भेटतं तुम्हाला? आमची ही संपूर्ण इलेक्शन हे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, निवडणुकीचे प्रमुख बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्याचे सर्व परिचित असणारे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, या नगरीचे आमदार सुधीरदादा गाडगे, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि आमची पक्ष संघटना हे एकत्रित बसून निर्णय घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता महापालिकेत येणार असा ठाम विश्वास शेखर इनामदार यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर 60पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वाससुद्धा यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.